आजूबाजू जरा जास्तच आवाज येत आहे, त्यामुळं थोडंसं निग्लेक्ट करा आवाज आजूबाजूचा आणि माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. तर ठीक आहे. आज असं काही बोलण्यासारखं नाही आहे, बट जोपर्यंत मला ट्रॅव्हल्सवाल्याचा कॉल येत नाही तोपर्यंत मी विचार केला की काहीतरी तुमच्यासोबत गप्पा माराव्यात. कारण ट्रॅव्हल्सला येण्यासाठी आणखी 10 ते 20 मिनिट आहेत. कारण माझ्यापासून आणखी 15-20 मिनिट 20 किलोमीटर लांब ट्रॅव्हल्स आहे आणि पुण्यातला रोड तुम्हाला माहितीच आहे की थोडा वेळ लागतो. पुलापुलावरून येईल, बट थोडा वेळ लागेलच. आणि मी देखील तुम्हाला जर दिसत नसेल तर थोडंसं ॲडजस्ट करा. अ, इथे लाईट नाही आहे जास्त लांबपर्यंत आणि मी एवढा एक्स्ट्रोवर्ट नाही की लाईटमध्ये उभं राहून या गोष्टी बोलेन. मी माईकसुद्धा माझा असा कॉम्पॅक्टली धरला आहे की आजूबाजूच्या लोकांनी बघू नयेत आणि थोडा आवाज देखील स्लो करतोय. ट्राय करतोय की आजूबाजूच्या लोकांना समजू नये मी काय करतोय. ओके. तर जास्त न घाबरता आजूबाजूच्या लोकांना आपण ट्राय करूयात एखाद्या स्टोरीचा आजचा. तर मी सीडॅक कंप्लीट केलं. ओके. सीडॅक कंप्लीट कधी केलं मी 2022ची बॅच होती माझी. डिसेंबरची 22ची बॅच आणि 23 स्टार्टिंगची अशी बॅच होती माझी. ओके. तर त्यावेळी स्टार्ट केलं सीडॅक म्हणजे त्यावेळेस बूममध्येच होतं. ह्याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये प्लेसमेंट म्हणजे ज्या ठिकाणी मी केलं सीडॅक त्या ठिकाणची प्लेसमेंट भरपूर चांगली होती. म्हणजे 99% लोकं तिथं जे एनरोल झाले होते त्या सगळ्यांनी कुठे ना कुठेतरी ऑफर काढली होती. आणि यावेळेसचा देखील असाच विचार होता त्यांचा की 2023ला देखील आमची तशीच प्लेसमेंट होईल. हे ते सगळं त्यांनी म्हणजे मनात बांधून ठेवलं होतं की यार होऊन जाईल, सगळ्यांचं होऊन जाईल. बट काही कारणास्तव आणि माझे बघा आणि माझ्यासोबत 2-3 आणखी मित्र होते, जे माझ्यासोबतच स्टडी केला त्यांनी आणि बट सिडॅक करण्याच्या अगोदर तुम्हाला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते त्याच्यासाठीची. सिडॅकच्या अगोदरची असते प्रिकॅट एक्झाम. ओके. प्रिकॅटला आम्ही भरपूर मित्र एकत्र झालो आणि त्या ठिकाणाहून म्हणजे असं झालं की आम्ही सोबत स्टडी करायचो आणि सगळ्या गोष्टी आम्ही सोबत करायचो. उठणं, बसणं, खाणं-पिणं सगळं आमच्या सोबतच राहायचं. ओके. त्यात मुली होत्या, मुलं होते. मग आम्ही फिरायचो, सगळ्या गोष्टी अभ्यास देखील सोबत करायचो. सोबत केल्यानंतर काय होत होतं, की एक-एक वेळा आमचा असं कॉम्पिटिशन लागायचं, की यार तो किती वेळात कोड करू शकतो, मी किती वेळात कोड करू शकतो, अशा टाईपमध्ये कॉम्पिटिशन आमचं लागायचं. मग मी ट्राय करायचो, की मी लवकर रिझॉल्व्ह करायचो. माझा आणखी एक मित्र होता, तो लवकर रिझॉल्व्ह करायच्या गोष्टी, बट मी ट्राय करायचो, की मी लवकर रिझॉल्व्ह करण्याचा आणि माझ्याकडून व्हायच्या देखील. आणि ॲप्टिट्यूडची टेस्ट असते, ती देखील मी देण्याचा प्रयत्न करायचो. स्पीडमध्ये क्वेश्चन आन्सर करायचो, बट ॲज कम्पेअर टू मी ॲप्टिट्यूडमध्ये माझे भरपूर मित्र माझ्यापेक्षा थोडंसं पुढे होते. बट सगळ्यांचं असं मत होतं, की मला जॉब लागेल खूप लवकर. कारण माझी रँक चांगली आली होती. मी चांगल्या कॉलेजला गेलो होतो आणि माझे जेवढे मित्र होते तेवढे दुसऱ्या म्हणजे नाशिकच्या आहे ते कॉलेजला लागले होते. म्हणजे कंपॅरेटिव्हली माझं कॉलेज चांगलं होतं असं म्हणायला हरकत नाही. तर असं ठीक आहे माझं कॉलेज चांगलं होतं. आम्ही स्टार्ट केलं सीडॅक करण्यासाठी. सीडॅक करताना आता मी सिव्हिल इंजिनियर होतो. सिव्हिल इंजिनिअरला तसंही कम्प्युटर लँग्वेजेस थोड्याशा हार्ड जातात सुरुवातीला शिकण्यासाठी. मग मला देखील हार्ड गेलं. मी कोप अप करण्याचा भरपूर प्रयत्न केला, बट नाही झालं. मी ट्राय केला, बट नाही झालं. मग भरपूर दिवस असेच गेले. इकडं-तिकडं मी हे करण्याचा प्रयत्न केला. हातपाय मारण्याचा प्रयत्न केला. भरपूर कोडिंग क्वेश्चन करायचा प्रयत्न केला. आपल्याकडं लीट कोड हे ते असतं. त्यातले देखील क्वेश्चन मी करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, हे झालं. मग आला सीडॅकच्या फायनल एक्झामचा टाईम. फायनल एक्झाम कशी असते, तुम्हाला पास व्हावंच लागतं. पास झाल्यानंतर आणि थोडंसं कट ऑफ त्याचं म्हणजे तुम्हाला चांगली रँक घ्यावी लागते. रँक म्हणजे चांगले मार्क्स घ्यावे लागतात. त्या कारणानं काय होतं, की तुमचा ओव्हरऑल स्कोर 10वी पासूनचा डिग्रीपर्यंतचा ओव्हरऑल स्कोर आणि तुमचे जे लेटेस्ट जे सीडॅक केल्यातले मार्क आहेत तुमचे, ते मार्क्स तुम्हाला भेटले जातात. म्हणजे एकत्र करून तुम्हाला असं कॅम्पस सिलेक्शनसाठी प्रिपेअर केलं जातं किंवा तुमचं तिथं नंबर लागण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे. मग मला भरपूर कंपन्या बी भेटायला लागल्या, की एक कंपनी यायला लागली. मला असं शॉर्टलिस्ट करायला लागली. माझ्या मित्रांना देखील शॉर्टलिस्ट करायला लागली आणि नॉर्मल क्वेश्चन विचारायचे आणि ते निघून जायचे.
मला सिलेक्टच नव्हतं कोणी करत. मग सिलेक्ट नव्हतं करत, ह्याचं मला असं वाटायला लागलं की यार सिलेक्ट करत नाही तर मी काय करू? आता आमच्याकडे 3 महिन्याचा हाल्ट असतो. 3 महिन्याचा हाल्ट म्हणजे कसं, की प्लेसमेंटची सुरुवात झाली आज, तर आजपासून 3 महिने तुमच्याकडं कॉल घेण्यासाठीचा वेळ आहे आणि 30 कॉल असतात तुमच्याकडं. तर 30 कॉल संपले किंवा 3 महिने संपले तर तुमचं आणि कॉलेजचा संबंध सुटला. ओके, असं असतं त्यात. मग ठीक आहे, ते झालं. मग आम्ही ट्राय करायचा प्रयत्न केला, की आम्ही ट्राय करायचं, की अ, जोही कॉल तुम्हाला भेटेल, तो कॉल लवकरात लवकर तुमचं प्लेसमेंट व्हावं, याचा आम्ही ट्राय करायचो. मग ट्राय करत असताना काय झालं, एक वेळा मी असंच ऑब्झर्वेशन करण्याचा प्रयत्न केला, की मला शॉर्टलिस्ट कोण करतंय? मला इतक्या मोठ्या-मोठ्या कंपन्या शॉर्टलिस्ट करायच्या आणि शॉर्टलिस्ट केल्यानंतर त्यांच्या इंटरव्ह्यू राउंडला त्यांनी काय म्हणून बाहेर काढायचं, की तुम्ही सिव्हिल इंजिनिअर आहात. तुमचं बॅकग्राऊंड हे आय-टी डिपार्टमेंटचं नाहीये. तुम्ही सिव्हिल इंजिनिअर आहात. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला त्या कारणानं बाहेर केलं जातंय. मग ह्याचा सिव्हिल इंजिनिअर असण्याचा मला या ठिकाणी खूप तोटा झाला. मग तोटा असा झाला, की तुम मी शॉर्टलिस्ट व्हायचो. बट अशा ठिकाणी शॉर्टलिस्ट होत नव्हतो, ज्या ठिकाणी तुमचा चान्सेस जास्त आहेत लागण्याचे. म्हणजे तुम्ही शॉर्टलिस्ट कोणत्या ठिकाणी व्हायचा, की ज्या ठिकाणी 1000 लोक आधी शॉर्टलिस्ट झालेले आहेत. ओके, अशा ठिकाणी शॉर्टलिस्ट होता तुम्ही. मग ठीक आहे. मग मी SEDACमध्ये इकडं-तिकडं इंटरव्ह्यू देण्याचा प्रयत्न केला, सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. बट तिथं काही माझं झालं नाही. बट माझे जेवढे मित्र होते, तेवढ्या सगळ्यांचं झालं. माझ्या एका मैत्रिणीचा शेवटचा कॉल होता 30th नंबरचा कॉल, त्याच्यामध्ये तिचं झालं. ओके, तिच्यामध्ये तिचं झालं. मग माझे 30 कॉल तर भेटलेच नाहीत मला. बट मला जेवढे कॉल भेटले तेवढ्यामध्ये माझं नाही झालं. 14 कॉल, आय थिंक 14 ते 15 कॉल मला भेटले होते. बट 3 महिने कंप्लीट झाले. आता मला 3 महिने कंप्लीट झाल्यानंतर आता तुम्ही रिलेव्हंट नाही राहत, की 3 महिन्यानंतर तुम्ही रिलेव्हंट नाहीत राहत इंडस्ट्रीसाठी, की SEDAC तुम्ही कंप्लीट केलं आणि 3 महिन्यानंतर देखील तुम्हाला जॉब लागला नाही. मग मी बाहेर हातपाय मारायचा प्रयत्न केला. माझ्या भावानं मी भरपूर प्रयत्न केला मला एखाद्या ठिकाणी जॉब लागावा याचा. मग मी इकडे-तिकडे छोटे-छोटे फॉर्म भरायला प्रयत्न केला, की ठीक आहे, आता इथून तर झालेलं नाही माझं. तर मी अशा ठिकाणी जाऊ, की ज्या ठिकाणी मला थोडंसं शिकायला भेटेल. कारण ॲज अ सिव्हिल इंजिनिअर तुमच्या डोक्यामध्ये एवढं नॉलेज जात नाही कम्प्युटरचं. मग मी माझ्या असंच होतं, की ठीक आहे, आपण आता करूयात. बाहेर प्रयत्न करूयात. मग मी खचलो नाही. थोडा बाहेर प्रयत्न करण्याचा प्रयत्न असं म्हणजे प्रयत्न केला. मग एका ठिकाणी मला आणखी आठवतं, की एका ठिकाणी ₹3000 भरून ते मला असं सांगितलं होतं, की तुम्हाला जॉब देतात. मग मला कॉल आला रात्री. अ, रात्री म्हणजे 6च्या दरम्यान. मग मला हेच वाटलं, की यार 6च्या दरम्यान कोण कॉल करतं इंटरव्ह्यूसाठी? मग मला पहिल्यांदा तर झोलच वाटला. बट तरीही मी म्हणलं, की यार एकदा ट्राय करून द्यावा. मग निघालो मी सकाळी 11 वाजता निघालो आणि पोहोचलो एक 12:30 वाजता. मग पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं, की भरपूर लोकं येऊन जात आहेत. रजिस्टरमध्ये नाव त्यांचं लिहित आहेत. ₹3000 देत आहेत आणि निघून जात आहेत. आणि ते म्हणत आहेत, की तुम्हाला या दिवशी कॉल देऊयात. मग मला असा विचार आला, की ज्या ठिकाणी ₹3000 घेत आहेत आणि तुम्हाला कॉल देऊ असं म्हणत आहेत, तर मला थोडासा झोल वाटला. मग मी त्या बाईला माझा रिझ्यूमे मागितला, की नको मला या ठिकाणी जॉब नको आहे. मला तुम्ही माझा रिझ्यूमे वापस द्या आणि जाऊयात. बट ज्या बाईनं माझा इंटरव्ह्यू घेतला होता, तिनं त्या माझ्या रिझ्यूमेवर चित्र काढलं होतं. लक्षात घ्या. चित्र काढलं आणि ती म्हणली, की तुमचा रिझ्यूमे तुम्हाला आता वापस नाही भेटणार. कारण त्याच्यावर तिनं चित्र काढलं होतं. मग तिनं मला तसं कारण दिलं, की आता आम्ही हा रिझ्यूमे आमच्या ऑब्झर्वेशन खाली ठेवणार आहोत. आम्ही तुम्हाला देऊ नाही शकत. बट मी लांबून पाहिलं होतं. त्याच्यावर तिने डिझाइन काढली होती. यार म्हणलं एक झेरॉक्स वाटोळी गेली. तिथून वापस निघालो. वापस निघाल्यानंतर घरी येताना मी माझ्या भावाला फोन केला, की यार असं झालं. मी म्हणला ठीक आहे, जाऊ दे, असं नाही, नको टेन्शन घेऊ. त्या ठिकाणी इतकं खचलो होतो मी, की म्हणलं आयला काय जगून फायदा म्हणलं असला. असं जर होत असेल एवढं आपण ट्राय केला. ह्याच्या अगोदर आपल्याला असं वाटत होतं, की एवढ्या चांगल्या कॉलेजला आपण नंबर लावलाय. असं तसं भारी वाटत होतं मला, की यार होऊन जाईल आपलं. बट नाही झालं. त्याच्या अगोदर एका मोठ्या सदम्यातून मी गेलो होतो. बट त्याचा आणि ह्याचा काही अर्थात संबंध नव्हता. मग मी ठीक आहे. मग पुढं चलत राहिलो. आणखी इकडे-तिकडले म्हणजे मी पुन्हा प्रोजेक्ट बनवण्याचा प्रयत्न केला. मी पुन्हा असा प्रयत्न नाही केला, की यार आपण हे करूयात, काय म्हणतात त्याला?
काय म्हणता येईल, जॉब सीकिंगचा प्रयत्न नाही केला. मी एक प्रोजेक्ट निवडण्याचा प्रयत्न केला. प्रोजेक्ट तयार करण्याचा प्रयत्न केला. मी 10-15 प्रोजेक्ट तयार केले. थोडंसं नॉलेज आलं, गेन केलं थोडंसं नॉलेज. .NETचा भरपूर अभ्यास केला आणि इंटरव्ह्यू असा आंधळेपणानं दिला नाही मी. असं म्हणजे प्रॉपरली इंटरव्ह्यू दिला मी. ओके. तर इंटरव्ह्यूमध्ये एका ठिकाणी मला त्यांनी बोलावलं. ते म्हणले, की "तुला जॉब देतो, बट ॲज अ स्टायफंड तुला सुरुवातीला काम करावं लागेल 5-7 हजारामध्ये." ओके म्हणलं मी. निघालो. त्या ठिकाणी गेलो. एक 6 महिने त्या ठिकाणी मी काम केलं. 6 महिने भरपूर मला शिकायला भेटलं त्या ठिकाणी. बट माझ्या डोक्यामध्ये अशी कल्पना होती, की यार शिकत तर आहे मी, पण या शिकण्याची स्पीड खूप कमी आहे. स्पीड इन द सेन्स की 6 महिन्याला जर तुम्ही फक्त 6 पी-आर काढत असाल सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये. आता तुम्हाला लक्षात येत असेल, की ॲज अ ज्युनियर डेव्हलपर सुद्धा 6 महिन्याला जर तुम्ही 6 पी-आर काढत असाल, तर तुम्ही खूप कमी काम करत आहे. तर अशा अ, गोष्टी माझ्यासोबत होत होत्या. तर मी पुन्हा काय केलं, तो जॉब सोडला आणि दुसरीकडे जॉब बघण्याचा प्रयत्न केला. मग ती सुरुवातीला स्टायफंडचा मला म्हणजे चांगला मला हे झाला, अनुभव चांगला होता. आजूबाजूचे लोकं देखील खूप छान होते, सपोर्टिव्ह होते. बट त्या ठिकाणी मी शिकलो नाही. पुन्हा आणखी एका ठिकाणी जॉब लागला, ज्या ठिकाणी मी 1.5 वर्ष माझा काळ स्पेंड केला. बट त्या ठिकाणी देखील जेवढं मी या ठिकाणी शिकलो, त्याच्यापेक्षा कमी त्या ठिकाणी शिकलो. कारण माझ्याकडे माझा एक सीनियर होता. तो माझं भरपूर काम करून द्यायचा, की यार म्हणायचा, "नको टेन्शन घेऊ, तू ज्युनियर आहेस, तुला या गोष्टी समजणार नाही, तर तू फक्त फ्लो समज, फ्लो समजून घे." या कारणानं मी खूप कमी काम केलं त्या ठिकाणी. पी-आर देखील मी तुम्हाला सांगतो, मला कॉन्फ्लिक्टसुद्धा रिझॉल्व्ह करता येत नव्हते त्यावेळी. मग एवढा कमी अभ्यास. मला ठीक आहे, आर्किटेक्चरचा भरपूर अभ्यास होता. मला थेरॉटिकल पार्ट खूप छान जमायचा. बट प्रॅक्टिकली भरपूर गोष्टी समजत नव्हत्या अशा. ओके. मग 2 वर्ष झाले. मला असं वाटायला लागलं, की यार आपण 2 वर्षामध्ये काय केले? फक्त पगार घेतली अ, आणि अजून जास्त शिकलो नाहीत, असं वाटायला लागलं मला. मग त्यावेळी ज्यावेळी मी 1.5 वर्षाचा तो टाईम स्पेंड करत होतो, त्यावेळी माझ्या डोक्यात एक विचार येत होता, की असं एका ठिकाणी मला जायचंय, ज्या ठिकाणी मला खूप म्हणजे एकदम असं लाईव्ह वर्किंग एन्व्हायर्नमेंट असावं. तुमचा तुमची जेवढं कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काम करायला हवं आणि अ, हे करावं म्हणजे काय म्हणतात त्याला, तुम्हाला भरपूर शिकायला भेटावं. आता बघा, आता मॅनिफेस्टेशन जे होतं, आता तुम्हाला जे सांगितलं मी, की ते तुमच्या जिभेवर एका पर्टिक्युलर टाईमला सरस्वती किंवा लक्ष्मी बसलेली असते, की तुम्हाला ती काय करते, की चल ॲक्सेप्टेड. तू जे म्हणतोय ते ॲक्सेप्ट आहे आम्हाला आणि तुला जे पाहिजे ते भेटलं. या टाईपमध्ये माझ्यासोबत झालं. मला नेक्स्ट टाईम अशी कंपनी भेटली, ज्या ठिकाणी मला खूप मोठ्या एक्सपिरियन्सवाल्याचं काम करावं लागायला. आता त्या ठिकाणी बर्डन, त्या ठिकाणी तुम्हाला इतकं काम करावं लागायचं. आर्किटेक्चरल काम करायला लागायचं. भरपूर मोठं काम. जे की मी माझ्या लाईफच्या एक पूर्ण म्हणजे एक चांगला 5 वर्षाच्या काळामध्ये देखील शिकू शकत नव्हतो. एवढं मला काम करावं लागायचं. सुरुवातीचे 6 महिने. सुरुवातीचे 6 महिने 8 महिने तरी मला असं काम करायला लागायचं. मग त्या कारणानं मी भरपूर शिकलो या ठिकाणी. मी सध्याच्या ज्या कंपनीमध्ये मी आहे किंवा ज्या कंपनीमध्ये मी होतो, त्या कंपनीचं म्हणजे माझ्यावर कर्ज असल्यासारखं वाटतं मला, की यार या कंपनीमध्ये खूप शिकलो मी. या कंपनीकडून भरपूर गोष्टी मला मिळाल्या. फक्त पगारच नाही, तर मला शिकण्याचे देखील पैसे तिथे मिळाले, असं वाटतं मला. कारण या अगोदरच्या ज्या कंपन्या होत्या त्यांनी फक्त माझ्यासाठी काम केलं. मी ॲज अ ज्युनियर डेव्हलपर होतो. या कारणानं ते माझ्यावर एवढं बर्डन टाकत नव्हते. आणि त्यामुळं मी शिकलो पण नाही जास्त प्रमाणामध्ये. या कंपनीमध्ये मी भरपूर शिकलो. कारण जे करायचं होतं ते मलाच करायचं होतं. आजूबाजूला सीनियर होते, बट ते लिमिटेडच मदत करायचे. जेवढं करायचंय तेवढं मलाच करावं लागायचं. असं असल्या कारणानं मला भरपूर शिकायला भेटलं. त्यामुळं अ, जे होतं ना, आता माझ्या लाईफमध्ये जे झालं, माझ्या लाईफचं उदाहरण अगर तुम्ही घेतलं, माझ्या लाईफमध्ये जे झालं, त्याला मी एक टाईमला असं वाटत होतं, की यार माझ्या मित्रांचं होतंय, माझ्या आजूबाजूच्या सगळ्या व्यक्तींचं होतंय, माझं का होत नाही? मला एका ठिकाणी जॉब का भेटत नाही? असं. बट ही प्रोसेस असते. ही प्रोसेस थ्रू तुम्हाला जावं लागतं. तुमची लाईफ स्टार्ट विथ 0 आणि तुम्ही जोपर्यंत तुमची लाईफ सोडत नाही, तोपर्यंत 100 असं जर तुम्ही 1 to 100 अशी जर लाईफ तुम्ही समजली,
तर स्ट्रगलिंगचा पार्ट हा खूप महत्त्वाचा भाग असतो तुमच्या पूर्ण लाईफचा. स्ट्रगलिंगचा भाग चुकवणं किंवा स्ट्रगल करताना तुम्हाला असं वाटणं की यार मी खूप बेटर डिझर्व्ह करतो. मी माझ्या एका ज्युनियरला देखील सांगतो ही गोष्ट, की मी खूप बेटर डिझर्व्ह करतो. यापेक्षा तू सध्या काय शिकत आहेस तुझ्या सध्याच्या प्रोजेक्टमध्ये, तुझ्या सध्याच्या कंपनीमध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्यानंतर तुझा जो कॉन्फिडन्स बूस्ट होणार आहे, जो जो तू सध्या करतोय. आता मी माइंड माइंड ट्री किंवा आजूबाजूच्या भरपूर मोठ्या-मोठ्या कंपन्यांच्या मुलांचे इंटरव्ह्यू घेतो. 2-2, 3-3 वर्षाच्या एक्सपिरियन्स असलेल्या मुलांचे इंटरव्ह्यू घेतो. बट त्यांचं जेवढं नॉलेज आहे, त्यापेक्षा जास्त त्या व्यक्तीचं नॉलेज आहे, जो माझ्या शेजारी बसतो, ज्याचं एक्सपिरियन्स 1 वर्षाचा आहे फक्त. आणि मी हे 100% सांगू शकतो, की त्याचा एक्सपिरियन्स खूप छान झालाय आता. आधीसारखं नाही, की तो पी-आर काढण्यासाठी देखील स्ट्रगल करत होता, असं नाही सध्या. त्यामुळं तुमच्यासोबत जे होतं ना, जे म्हणजे तुमची लाईफमध्ये जे डाउनलोडिंग पार्ट आहे म्हणजे 0 to 100 डाउनलोडिंग पार्ट, त्याला तुम्ही स्किप नाही केलं पाहिजे किंवा त्याला तुम्ही अर्ध्यातूनच बंद नाही केलं पाहिजे. चलत राहिलं पाहिजे. जे तुमच्यासोबत सध्या होतंय, ते एक लाईफचा पार्ट आहे तुमच्या. स्ट्रगलिंग पार्ट येत राहतील किंवा सेटल डाऊन पार्ट येत राहतील. भरपूर गोष्टी येत राहतील, जात राहतील तुमच्या लाईफमध्ये. बट यू हॅव टू स्टे व्हॉट यू आर डुइंग राइट नाऊ आणि एन्जॉय व्हॉट यू आर डुइंग राइट नाऊ. एवढंच बोलायचं होतं बिफोर माय बस कम. आय डोंट नो आणखी ती कुठं आहे. कारण आणखी तरी आलेली नाही आणि 15 मिनिटच्या वर टाईम होऊन गेला आहे आपण बोलत आहोत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक यू.